इंग्रजीमध्ये एक वाक्प्रचार आहे, वॉशिंग डर्टी लिनन इन पब्लिक। याचा अर्थ एखाद्याची कुकर्म जगासमोर उघडी करणं। अगदी तसंच काहीचं अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एका विद्यमान उद्योगपतीशी असलेले संबंध बिघडलेले आहेत आणि हे संबंध बिघडल्यानंतर त्यांचे एका वादग्रस्त दिवंगत उद्योगपतीशी असलेले संबंध चव्हाट्यावरती आलेत। इलॉन मस्क यांनी बाहेर काढलेल्या लपवाछपवीच्या नव्या प्रकरणामधून ट्रम्प स्वतःची सुटका कशी करून घेणार याविषयी आंतरराष्ट्रीय वर्तुळामध्ये चर्चा आता रंगू लागल्यात। Of a Mar-a-Lago party shows Trump giving Epstein his personal attention. The footage, shot in November of 1992, before Trump opened the resort as a club, shows the future president surrounded by cheerleaders for the Buffalo Bills and Miami Dolphins, capturing Trump's fun-loving bachelor lifestyle for an appearance on Faith Daniels' NBC talk show. We're going to get great ratings in your show. Trump is surrounded by women as music blares in the background. After a while, Trump goes to greet 3 new guests, among them the financier Jeffrey Epstein. Come on in. Go inside. More than a decade before his guilty plea on state prostitution charges. Later in the footage, Trump is seen talking to Epstein and another man as women are dancing in front of them. Trump alternates between dancing and pointing out women to Epstein and the other man and telling Epstein about the cameras. Though exactly what they say is difficult to understand as they discuss the women and their appearances, Trump gestures to one and appears to say to Epstein, "Look at her back there. She's hot." And then Trump says something else into Epstein's ear that makes him double over with laughter. तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्यातली एक व्यक्ती सध्या अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष आहे आणि दुसरी व्यक्ती अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करणारी। एक आहे डोनाल्ड ट्रम्प आणि दुसरा आहे जेफ्री एपस्टीन। हा व्हिडिओ आहे 90च्या दशकातला। आता तुम्ही म्हणाल 90च्या दशकातला म्हणजे जवळपास 40 वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ दाखवण्याचं आज कारण काय? तर कारण आहे हा व्हिडिओ ट्विट केलाय एलॉन मस्क यांनी। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे लहान मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या जेफ्री एपस्टीन याच्यासोबत घनिष्ठ संबंध होते हे सांगण्यासाठी मस्क यांनी हा व्हिडिओ सार्वजनिक केलाय। अमेरिकेच्या अध्यक्ष निवडणुकीमध्ये नेहमीच आपण असं बघितलंय की राजकारणी आणि उद्योगपतींचं एक अतूट नातं असतं। अर्थात आता जे सध्याचे विद्यमान प्रेसिडेंट ट्रम्प यांचं इलॉन मस्क या जगातल्या सर्वोच्च श्रीमंत असलेल्या माणसाबद्दल असंच काही नातं होतं। दोघांमध्ये आता वितुष्ट आले की जे त्यांनी ब्युटिफुल बिल म्हणून टॅक्स बिल आलं होतं त्याच्या विरुद्ध आपलं मत व्यक्त केलं इलॉन मस्क यांनी आणि ज्याला म्हणतात की एक मोठ्या प्रमाणावरती एक चावडीवरती कशी चर्चा असते आणि कसं काही सुरू झालं। अमेरिकेचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या माणसाला अशा काही गोष्टी या मला वाटतं नक्कीच शोभत नाही ज्या हिशोबाने हे जे चाललंय। आणि त्यात एक इलॉन मस्क यांनी एक असा त्यात उल्लेख केला की लैंगिक गुन्हेगार जेफ्री इप्स्टन जे आता हयात नाहीत तर त्यांच्या या फाईल्स होत्या इन्क्वायरीच्या त्याच्यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प यांचं नाव आहे आणि माझ्याशिवाय प्रेसिडेंट ट्रम्प हे इलेक्शन जिंकू शकले नसते असं पण यांनी प्रतिपादन केलं इलॉन मस्क। इलॉन मस्क यांनी केलेला हा आरोप गंभीर का आहे हे समजण्यासाठी जेफ्री एपस्टीनचा इतिहास समजून घेतला पाहिजे। जेफ्री एपस्टीन हे उद्योजक होते आणि ते ट्रम्प यांच्या जवळचे मानले गेले। एपस्टीन यांच्यावर काही वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचे आरोप झाले। एपस्टीन यांच्यावर लैंगिक शोषणासाठी मुलींच्या तस्करीचेही आरोप झाले। जेफ्री एपस्टीन यांच्या कारनाम्यांच्या फाईल्स ट्रम्प प्रशासनानं सार्वजनिक केल्या। सार्वजनिक केलेल्या या फाईल्समध्ये अनेक हाय प्रोफाईल लोकांची नावं आहेत। ट्रम्प यांचंही नाव एपस्टीन यांच्याशी जोडलं गेलंय पण त्यांचं नाव फाईलमध्ये नव्हतं। एपस्टीन यांच्या कारनाम्यात ट्रम्पही सामील होते असा एलॉन मस्क यांचा दावा आहे। एपस्टीन फाईलमध्ये ट्रम्प यांचं नाव आहे पण त्या फाईल्स सार्वजनिक केल्या नाहीत। एपस्टीन यांना 2019 मध्ये अटक करण्यात आली पण तुरुंगात असताना त्यांचा मृत्यू झाला। एपस्टीन यांनी आत्महत्या केल्याचंही सांगण्यात आलं।
अशी पण एक बातमी आहे की शुक्रवारच्या रात्रीपर्यंत त्या दोघांमध्ये काही एक प्रायव्हेट काहीतरी डिस्कशन होऊन या प्रकरणावरती पडदा पडेल एकूणच त्याच्या रिलेशनशिपवर. पण हे जे काय होतंय हे नक्कीच प्रेसिडेंट सारख्या या ज्याला आपण म्हणतो की एक उच्च स्थान आहे आणि जगामधला सर्वात त्याला म्हणतो एक पॉवरफुल पर्सन आहे, त्यासाठी हे नक्कीच शोभादायक नाहीये. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर असणाऱ्या व्यक्तीवर लैंगिक शोषणाचा आरोप होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. बिल क्लिंटन राष्ट्राध्यक्ष असताना त्यांचं आणि त्यांच्या सेक्रेटरी मोनिका ल्युएन्स्की यांच्याशी अफेअरची जगभरात चर्चा झाली. 2017 मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. मी टू कॅम्पेनमध्ये जेसिका डेरेक यांनी ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. आतापर्यंत 16 वेगवेगळ्या महिलांनी ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे महिलांशी असणारे संबंध याचे अनेक किस्से अमेरिकन निवडणुकीच्या काळात अनेकदा पुढे आले आहेत. त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोपही झाले. पण मस्क यांनी टाकलेला बॉम्ब ट्रम्प यांच्या प्रतिमेला मोठा हादरा देणारा आहे. पदावर असणाऱ्या एखाद्या राष्ट्राध्यक्षाचा इतिहास किती मलिन आहे हे या निमित्तानं अधोरेखित झालंय. लैंगिक शोषणाचे आरोप अमेरिकेला नवे नसले तरी सुद्धा माहिती जाणून बुजून लपवणं आणि तीही लहान मुलींच्या लैंगिक शोषणाशी संबंधित असणं हे ट्रम्प यांच्यासाठी फारच अडचणीचं ठरणार आहे. ट्रम्प यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये 1.5 वर्षानंतर मध्यावधी निवडणूक होणार आहे. आधीच घसरणाऱ्या लोकप्रियतेला असेच हादरे बसत राहिले तर तिसरी टर्म तर सोडाच, पण याच टर्मच्या उत्तरार्धात ट्रम्प यांना स्टॅम्पिंग पुरता राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करावं लागलं तर आश्चर्य वाटू नये. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.